स्वागत। मुंबईत छानपैकी थंडी जाणवू लागले, त्यामुळे थंडीतून उद्भवणारे आजार मात्र डोकं वर काढू लागले। अशात मुंबईत निमोनियाच्या रुग्णांचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी असं आवाहन महापालिका प्रशासन तसंच डॉक्टरांकडून करण्यात येत आहे। जे रुग्ण आहेत त्यांनी पहिला तर काळजी घ्यायला पाहिजे की जेणेकरून हा आजार पसरणार नाही, कारण हे सगळे संसर्गिक रोग आहे। निमोनिया पण संसर्गिक रोग आहे, त्यामुळे जे रुग्ण आहेत त्यांनी स्वतः खोकताना काळजी घेतली पाहिजे। तोंडावर हात ठेवून खोकलं पाहिजे किंवा रुमाल ठेवून खोकलं पाहिजे। अगदीच काही नसेल तर तुम्ही तुमचा हात असं करून खोकायला पाहिजे, शिंकायला पाहिजे। दुसरी गोष्ट आहे की त्यांनी सकस आहार घेतला पाहिजे। प्रत्येकाने न्यूट्रिशन सगळ्याच आजारांमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग असतो। दुसरी अजून एक गोष्ट म्हणजे की त्यांनी त्यांच्या डॉक्टरकडे जाऊन औषधोपचार व्यवस्थित करून घेतला पाहिजे। वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी मुंबईकर रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची, कारण मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक असणार आहे। उद्याला मध्य रेल्वेवर CSMT ते विद्याविहार दरम्यान सकाळी 10:55 ते दुपारी 3:25 मेगा ब्लॉक असेल, तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी या दरम्यान मेगा ब्लॉक असेल। यावेळेला CSMT ते वाशी दरम्यान विशेष लोकल फेऱ्या धावतील। पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना रविवारी मेगा ब्लॉकमधून दिलासा मिळाला आहे।